नमस्कार. स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या गार्डनमध्ये आलेली फुलं, फळं कसे बहरलेत ते दाखवत आहे. खूप छान बहर आलेला आहे. वसंत ऋतू आहे त्यामुळे दिवसा ऊन असतं, रात्री थोडी थंडी, पहाटे छान अशी थंडी पडलेली असते. त्यामुळे झाडं खूप छान बहरलेली आहेत. झाडांना पण हे खूप अनुकूल वातावरण असतं. त्यामुळे ह्या दिवसात सगळीकडेच फुलं, फळं छान बहरलेले असतात. अशा प्रकारे एका झाडाला 1.5-2 किलोपेक्षा जास्तही टोमॅटो येतात जर व्यवस्थित लक्ष दिलं झाडाकडे तर. इथेच कांद्याचंही झाड आलेलं आहे. कांद्याला कोंब आला होता म्हणून मी तो तिथे ठेवला. त्यानंतर इथे कांद्याचं झाड आलं. हे असं साईडला टोमॅटोचं झाड आहे. भरपूर टोमॅटो पिकले. आधी काढून झाला एक बहार आणि आता हे दुसरा बहार आहे. अशा प्रकारे अगदी भरपूर असे लगडलेले आहेत टोमॅटो. हे कांद्याचं फूल आहे. हे इथे काही हरभरा खारुताई आणि पक्ष्यांनी खाल्लेला आहे. त्यांचाही शेअर असतो त्यामुळे चालतंय. त्यांनी खाऊन जे उरलंय ते आपलं आहे. अशा प्रकारे छोटे छोटे कोंब आलेले आहेत. छान कोवळे कोंब आहेत हरभऱ्याला. ही भाजी न धुता करायची असते म्हणून मी इथे वरती ड्रममध्ये लावली आहे की खुडल्यानंतर मला न धुताच याची भाजी करायची आहे. भरपूर अशी झाडं इथे आलेली आहेत. हरभऱ्याचे कोवळे असे शेंडे घेतलेले आहेत. हरभऱ्याच्या पाल्याला नैसर्गिक एक आंबटपणा असतो आणि ते जर आपण धुतलं तर ते निघून जातं. यासाठी ही भाजी
न धुता करायची असते. अशा प्रकारचे हे कोवळे शेंडे असतात, यांना एक छान आंबटपणा असतो. आता मी सगळे कोवळे शेंडे काढून घेत आहे. हरभऱ्याचे कोवळे कोवळे शेंडे घेतलेले आहेत मी. कोवळे कोवळे गच्चीमध्ये लावलेले, अजिबात खत नाही याला, नॅचरली आलेले आहेत हे. ऊन थोडं वाढत होतं म्हणून मी थोड्या मोठ्या मोठ्या फांद्याच तोडून आणलेले आहेत किचनमध्ये आणि आता यातले निवडून निवडून घेत आहे. अशा प्रकारे इथे खाली घरामध्ये येऊन अगदी आरामात भाजी निवडून घेतलेली आहे. स्वतः पिकवल्याचा एक वेगळाच आनंद असतो. मी ही भाजी धुणार पण नाही आहे, न धुताच मी हिची भाजी करणार आहे. अशी एवढी भाजी मी निवडून घेतलेली आहे. थोड्या प्रमाणात करायची आहे म्हणून मी थोडीच घेतलेली आहे. आता मी कढईमध्ये उकळायला ठेवत आहे, भाजी शिजायला ठेवत आहे. थोडा वेळ आपल्याला हे पानं शिजवून घ्यायचे आहेत. इथे मी सुकवलेले बोरं आहेत ते आधीच भिजत घातलेले आहेत. ते भिजत आहेत तोपर्यंत भाजीची इतर तयारी करत आहे. शिजवून झालेली आहे भाजी. आता मी हँड मिक्सीने अशी बारीक करून घेत आहे. अगदी बारीक पेस्ट करायची नाही, जाडसरच ठेवायची. इथे मी चणा डाळीचं पीठ टाकत आहे. अशा प्रकारे चमचा भरून घेतलेला आहे. पोहे खाण्याचा चमचा आहे हा. 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. ते पाण्यामध्ये घोळवून घेत आहे जेणेकरून यामध्ये गिठोळ्या नको पडायला. आता मी ही जी थोडी क्रश केलेली भाजी आहे यामध्ये ही पेस्ट कालवून घेत आहे. आणि हे भिजवले बोरं भिजलेले आहेतच. नंतर हिरव्या आणि लाल मिरच्या थोड्या घेतलेल्या आहेत. लसूण आणि जिरं कुटून घेणार आहे. हे असं जाडसर कुटून घेतलं आहे. थोडी तीळ आहे, ही भाजलेली तीळ आहे. ही पण मी भाजीच्या फोडणीत टाकणार आहे. हिंग टाकणार आहे. आता कढई तापायला ठेवली आणि पाहिजे तसं आवडीप्रमाणे तेल कमी जास्त टाकून भाजीची फोडणी करूयात. 2-3 चमचे तेल घेतलं तरी चालेल. मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर जे लसूण आणि जिरं जाडसर बारीक केलं होतं ते तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं आहे. हिंग घालते. अशा प्रकारे फोडणी तयार करत आहे. आता यामध्ये लाल आणि हिरव्या मिरच्या घालत आहे. मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, त्यामुळे थोड्या जास्त घातल्या तरी काही हरकत नाही. नंतर थोडंसं तिखटही वापरायचं आहे, त्यामुळे मिरच्यांचा अंदाज करून. तीळ जर भाजलेली नसेल तर अशा प्रकारे फोडणीमध्ये तळून घेतली तरी चालेल. भाजली असेल तर भाजीत वरूनही घालता येते. थोडीशी हळद, मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं तिखट, आणि आता ही घोटून ठेवलेली भाजी यामध्ये घालत आहे. थोडंसं पाण्याची गरज पडेल याला. गरज पडेल तसं घट्ट पातळपणा बघून पाणी घालायचं आहे. मीठ घालते. त्यानंतर तर थोडी उकळी येऊ द्यायची आहे आणि भाजी शिजून होईल. आता मी इथे बोरंही घातलेले आहेत भिजवलेले. एक 5 ते 10 मिनिट भाजी उकळली की शिजून तयार होते. अशा प्रकारे कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची ही भाजी तयार झालेली आहे. खूप चवदार अशी ही भाजी लागते आणि त्यातल्या त्यात घरी पिकवलेले भाजी म्हणून ही अतिशय चवदार लागते. यानंतर मी तुम्हाला टोमॅटो जे पिकलेले होते
त्याचा मी आधी व्हिडिओ काढून ठेवलेला होता, पहिला बहार जो आला होता. अशा प्रकारे खूप छान टोमॅटो आले होते झाडाला, ते काढून घेतले आणि त्याची पण आज एक छोटीशी रेसिपी दाखवणार आहे. रासायनिक खते व रासायनिक फवारा विरहित असा हा भाजीपाला आहे. हे असे घरचेच टोमॅटो, छोटे छोटे टोमॅटो आलेले आहेत. खूप चविष्ट, चवदार आणि लाल बुंद असे हे टोमॅटो आहेत. हे सर्व मी चिरून घेणार आहे आणि याची मी टोमॅटोची आज चटणी करणार आहे. तर टोमॅटोची चटणी करण्यासाठी आता मी सर्व टोमॅटो बारीक चिरून घेत आहे. आपण पिकवलेला भाजीपाला, फळं याचा आनंद खूप वेगळा असतो. आज मी त्याची अनुभूती घेत आहे. सर्व टोमॅटो चिरून घेतले. त्यासाठी मी थोडासा कांदा घेतलेला आहे. एक छोटा कांदा घेतला तरी चालेल. आणि आता मी टोमॅटोच्या चटणीसाठी फोडणीची तयारी करत आहे. इथे मी तेल घातलं आहे पॅनमध्ये. 1.5-2 चमचे तेल घाला. जिरं, मोहरीची फोडणी द्या. नंतर थोडंसं हिंग, थोडासा कांदा. आता हे परतवून घ्यायचं आहे. कांदा जरा नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कच्चेपणा जाईल इतपत. त्यानंतर थोडीशी हळद घातली आहे. थोडं तिखट आवडीप्रमाणे. नंतर इथे मी दाण्याचं कूट घालत आहे. ह्या एका चमच्याने 3 चमचे दाण्याचं कूट. हेही तुम्ही आवडीनुसार कमी टाकलं तरी काही हरकत नाही. आणि कूट हे मी छान परतवून घेत आहे फोडणीमध्ये. कूटही भाजलं गेलं पाहिजे. भाजलेल्या शेंगदाण्याचं जरी आहे तरी छान परतवून घेतलं तर याचा स्वाद वेगळा लागतो. त्यानंतर टोमॅटो घालत आहे यामध्ये. टोमॅटो परतवून घेत आहे. आणि इथे गूळ घालत आहे. थोडासा जास्त गूळ घातला तर चव चांगली लागते, कारण टोमॅटो आंबट असतात. त्यामुळे आंबटपणा आणि गोड याचा बॅलन्स करण्यासाठी थोडा गूळ जास्त वापरायचा आहे. आणि इथे आता मी पाणी घातलेलं आहे टोमॅटो शिजण्यासाठी आणि छान असं टेक्स्चर येण्यासाठी. मीठ घातलेलं आहे. लागत असल्यास अजून पाणी घालू शकतो, टोमॅटो शिजतील यासाठी. आता मी इथे झाकण ठेवलं आहे. थोड्याच वेळात आपली टोमॅटोची चटणी तयार झाली आहे. कोथिंबीर घालून घेत आहे. टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. अशा प्रकारे घरच्या भाजीपाल्यापासून आज मी ह्या 2 भाज्या बनवलेल्या आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.